पुण्यात शरद पवार गटानं आता आंदोलन करण्यास सुरुवात केलेली आहे। राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली जाते। हाताला डोक्याला काळ्या फिती लावत या ठिकाणी आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचं हे ठिय्या आंदोलन पाहायला मिळतंय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? जागवी सध्या शहर कार्यालयाच्या बाहेर अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। शरद पवार गटातील शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन आहे ते सुरू झालेलं आहे आणि पुण्यातील प्रमुख पदाधिकारी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। काल जो केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी हे सगळे पक्षाचे पदाधिकारी आहेत ते एकत्र आलेले आहेत। पण पहिल्यांदाच आपण पाहतोय की अजित पवार यांच्या विरोधात सुद्धा जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते आणि जो काही निर्णय दिलेला आहे त्याचा निषेध या ठिकाणी केला जातोय। काळ्या फिती बांधून या ठिकाणी सरकारचा, केंद्र सरकारचा, निवडणूक आयोगाचा आणि अजित पवार यांचा निषेध केला जातोय। यापुढेही अशाच पद्धतीचा तीव्र निषेध केला जाईल असं आंदोलकांकडून सांगण्यात येतं आणि शेकडो राष्ट्रवादीचे जे शरद पवार गटाचे पदाधिकारी आहेत ते सध्या या ठिकाणी आहेत आणि जोरदार घोषणाबाजी अजित पवार यांच्या सुद्धा विरोधात दिली जात आहे। निश्चित अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेला एकूण असे सविस्तर माहिती करता। ही दृश्य आपण पाहतोय, हाती शरद पवार यांचा फोटो घेतलेले अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। हाताला काळ्या फिती लावत, डोक्याला काळ्या फिती बांधत हे आंदोलन करण्यात येत आहे आणि या आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे। कार्यालयाबाहेर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची अजित पवार यांच्या पक्षासंदर्भात, म्हणजे आता ज्यांना अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष म्हणून मान्यता मिळालेली आहे, या अजित पवार गटाविरोधात जोरदार ही घोषणाबाजी केली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।